मी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील 15व्या तिथीला अमावस्या असे म्हणतात। प्रत्येक महिन्यातील अमावस्येला एका विशिष्ट नावाने ओळखले जाते। श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हटले जाते। पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिठोरी अमावस्येची तिथी, महत्त्व आणि काही महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार। श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात। यंदा पिठोरी अमावस्या ही 2 सप्टेंबर रोजी आहे। हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला पितरांना स्नान, दान, पूजा आणि नैवेद्य याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे। तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो। या दिवशी महाराष्ट्रात बळीराजाच्या सोबती मित्रबैलाची विशेष पूजा केली जाते। या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते। पिठोरी अमावस्येचे शुभ मुहूर्त, महत्त्व आणि उपाय जाणून घेऊया। यावर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या ही उदय तिथीनुसार सोमवारी 2 सप्टेंबर रोजी येणार आहे। पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर रोजी पहाटे 6:48 सुरू होईल आणि 2 सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 समाप्त होईल। या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूंची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होतात। त्याचप्रमाणे या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात। पिठोरी अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्याने पापांचे प्रायश्चित्त होते असे मानले जाते। पिठोरी अमावस्येचे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात। या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात। 64 योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात। या दिवशी खीर, पुरी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तयार करतात। व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात। पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते। या दिवशी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात। त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते। तांदळाच्या राशीवर 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात। तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो। तर या दिवशी करावयाचे काही खास उपाय आता आपण पाहूया। पिठोरी अमावस्येच्या दिवशी करावयाचे काही खास उपाय। पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा। त्यानंतर पांढरे कपडे घाला। तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन जल अर्पण करा। सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळा। त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करा। ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजाप करा। या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यामुळे त्यांच्याकडून येणाऱ्या शुभ लहरींचे आपल्या शरीरावर अनेक चांगले परिणाम पडतात व आपल्याला शुभ ऊर्जा मिळते व आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपणास यश येते। हा उपाय झाला प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती येण्यासाठीचा। तर मित्रांनो, या दिवशी करावयाचा अजून एक खास उपाय याची माहिती आपण पाहणार आहोत। तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे असतात, दुःखे असतात। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये क्लेश, कलह असतात। आपल्याला कार्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी येत असतात। तर ह्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आणि समस्या दूर होण्यासाठी आपणास या दिवशी काही ठिकाणी दिवे ठेवायचे आहेत। तर हे दिवे कशा पद्धतीने ठेवायचे आहे तर बघा, सायंकाळच्या वेळी करावयाचा हा उपाय आहे। तर तुम्हाला कणकेचे दिवे करायचे आहेत। हे दिवे तुम्ही 5, 7, 9, 11 या प्रमाणामध्ये करू शकता।
शकता. तर कणकेचे दिवे कसे करावे, तर तुम्हाला गव्हाची कणिक घ्यायची आहेत आणि ती व्यवस्थितरित्या मळून घ्यायची आहे. त्यामध्ये मीठ किंवा हळद असं काही घालायचं नाही आहे आणि त्याचे 5, 7, 9 असे दिवे तयार करायचे आहेत. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचे तेल टाकायचे आहेत. तर असं म्हणतात की तिळाच्या तेलाने दिवा प्रज्वलित केल्याने आपले पितर संतुष्ट होतात. तर पितरांच्या तृप्तीसाठीच हा उपाय करायचा आहे. त्यामुळे त्यामध्ये तिळाचे तेल ओतायचे आहे आणि हा जो दिवा आहे हा यातील एकच दिवा जो आहे, तर तुम्ही 7 केला असेल तर 6 दिवे तसे ठेवायचे आहेत आणि त्यातील एक जो दिवा आहे तो तुमच्या प्रवेशद्वारासमोर ठेवायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एक ताट तयार करायचं आहे. त्या ताटामध्ये मिठाई, फळे, तांदूळ आणि हे राहिलेले 6 पिठाचे दिवे ठेवायचे आहेत आणि हे जे सर्व दिवे आहेत ते तुम्हाला शिवमंदिरामध्ये नेऊन ठेवायचे आहेत. तर असे मानण्यात येते की भगवान शंकर हे भूत पिशाच योनीमध्ये गेलेले जे तुमचे पितर असतात किंवा वेगवेगळी जे तुम्हाला त्रास देणारे पितर असतात यांना सद्गती देण्याचे काम करत असतात. म्हणूनच पितरांच्या स्मरणार्थ त्यांच्या मंदिरामध्ये तुम्हाला दीपदान करायचे आहे. जर तुमच्या जवळपास कुठे शिवमंदिर वगैरे नसेल तर तुम्ही भगवान शिवांचे स्मरण करून कोणत्याही मंदिराच्या बाहेर आसपास तुम्ही हे दिवे ठेवून आला तरीही चालेल. सोमवती अमावस्येला काळ्या तिळाचे दान अवश्य करा. त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते. त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता. तुम्ही काळे तीळ मंदिरातही दान करू शकता. सोमवती अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतींची पूजा अवश्य करावी. यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील. सोमवती अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा. त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल. काही कारणाने जर पितर तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी सुद्धा दूर होईल. हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे. काही कारणाने जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करावे. यामुळे पितरांचा अतृप्त आत्मा संतुष्ट होतो व तुम्हाला ते आशीर्वाद देतात. तसेच या दिवशी श्राद्धादी त्याचप्रमाणे तर्पण इत्यादी विधींना सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तर ही अमावस्या खास पितरांना समर्पित असल्यामुळे या दिवशी तुम्ही पितृदोष निवारणासाठी त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा वेगवेगळे उपाय करू शकता. तर मित्रांनो, अशी ही सोमवती अमावस्येची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारचे सणवार, व्रत, वैकल्य, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.